पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील, पण मोदीजींनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं जगाच्या पाठीवर केवळ 4 देशांकडे कोविडची लस होती, ते देश वाट पाहत होते, भारत आपल्याकडे येईल, आपल्याला भीक मागेल, मग भीकेमध्ये काही लसी देऊन टाकू. पण मोदीजींना माहिती होतं यांच्याकडे भीक मागून देखील माझ्या भारतीयांना मी जिवंत ठेवू शकत नाही. मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि कोविडची लस आपल्याच देशामध्ये मोदीजींनी तयार करून घेतली. जगातला 5वा देश भारत झाला की ज्यांनी कोविडची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना 2 वेळा लस मोदीजींनी त्या ठिकाणी दिली, मोफत दिली, विनामूल्य दिली. म्हणून आज आपण सगळे लोक या ठिकाणी जिवंत आहोत. बंधू भगिनींनो, केवळ भारत नाही, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो. मॉरिशस मध्ये आपल्या मराठी लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन माझ्या हातून केलं. उद्घाटनानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते. मी त्यांना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती म्हणाले, फडणवीसजी तुम्ही मोदी साहेबांना आमचे धन्यवाद द्या. मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद? म्हणाले माझा मॉरिशस आज जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी कोविडची लस मला दिली. जर त्यांनी दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता. बंधू भगिनींनो, असे सांगणारे 100 देश आहेत. 100 देशाचे राष्ट्रपती आणि 100 देशाचे प्रधानमंत्री म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे, कारण त्यांचा देश हा मोदीजींमुळे जिवंत आहे.